बहिणीच्या लग्नाचा हळदीचा कार्यक्रम असतो आणि भाऊ 5 वर्षांनंतर कोणालाही न सांगता घरी येऊन अचानक बहिणीसमोर उभा राहतो। असा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या देखील डोळ्यात पाणी आल्याशिवाय नक्की राहणार नाही। मित्रांनो, बहीण भावाचं नातं हे प्रेमानं भरलेलं असतं। बहीण भावाचं नातं हे टॉम जेरीसारखं असतं, ज्याच्यामध्ये भांडणे देखील असतात आणि मस्करी देखील असते आणि तितकंच प्रेम देखील आपल्याला पाहायला मिळतं। असाच एक बहीण भावाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये या बहिणीच्या लग्नाचा हळदीचा कार्यक्रम असतो। मात्र भाऊ नोकरीनिमित्त असल्यामुळे भावानं अगोदरच कुटुंबाला कल्पना दिली होती की तो येऊ शकणार नाही। मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय, या बहिणीच्या लग्नाचा हळदीचा कार्यक्रम सुरू असतो आणि अचानक तिथे भाऊ कोणालाही न सांगता बहिणीला सरप्राईज द्यायचं म्हणून 5 वर्षानंतर घरी येतो। त्यावेळी त्याच्या हातामध्ये तुम्ही फुलांचा गुच्छ पाहू शकताय। त्या भावानं आपण कोणालाही ओळखू नये म्हणून टोपी घातलेली दिसते, तसेच तोंडाला मास्क देखील घातलेला आहे। अशा स्थितीतच तो सरळ जाऊन बहिणीच्या समोर उभा राहतो व बहिणीच्या समोर गुच्छ करतो। भावाला पाहताच या बहिणीला जोरात धक्का बसतो आणि ती जोराने किंचाळते। भावाला पाहून तिला काहीच बोलता आलं नाही। ती जोरात किंचाळू लागली आणि त्याला मिठी मारली आणि डसाडसा रडू लागली। तिच्या डोळ्यातून आनंदी अश्रूंच्या धारा वाहत होत्या। तिच्या बहिणीची किंचाळी ऐकून तिचे कुटुंब देखील घाबरलं आणि ओरडू लागलं आणि नेमकं काय झालं पाहू लागलं। त्यावेळी मात्र बहिणीच्या दिशेने जाताच समोर त्यांना 5 वर्षानंतर आपला भाऊ त्या बहिणीला मिठी मारलेल्याचं दिसलं। यावेळी आईला आणि त्या बहिणीला देखील धक्का बसला आणि तिघेजण एकमेकांना मिठी मारत डसाडसा रडू लागले। त्यावेळी तुम्ही पाहू शकता त्या आईच्या आणि त्या बहिणीच्या चेहऱ्यावरच्या भावना तुम्ही पाहू शकताय, त्या शब्दात सांगता येऊ शकत नाहीत। मित्रांनो, असा हा बहीण भावाचा सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।